हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी साफसफाई करायला सुरुवात केली, दसऱ्याची डीप क्लीनिंग। तर आज मी किचनमधलं क्लीनिंग करते, पण किचनमधलं करायच्या अगोदर मी हॉल वगैरे सर्व क्लीनिंग केले, पण अगोदर व्हिडिओ हा किचनचा मी अपलोड करते आणि नंतर मग बाकीचा। तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथं अगोदर मी जे काही डबे भरण्या होत्या ते घासून ठेवलेत हॉलमध्ये, आणि किचन छोटं असल्यामुळे सर्व हॉलमध्ये ठेवावं लागतं। आणि नंतर मग भांडी सर्व घासायला घेतलेत, आता झालेत। आता शेवटचं म्हणजे हेच किचन ट्रॉली मी धुवायला घेतलेत। किचन ट्रॉली हे अटॅच नसल्यामुळे व्यवस्थित असे क्लीन होतात, घासून वगैरे काढता येते। सारखे काही मी घासत नाही, फक्त जेव्हा मी डीप क्लीनिंग करेल तेव्हा हे किचनच्या जे कप्पे आहेत ना ते बाहेर काढते आणि व्यवस्थित असे घासून ठेवते। तर काय अगोदर मी भरण्या घासल्या, कारण व्यवस्थित अशा सुकतील हे किचनमधलं सर्व डीप क्लीनिंग होईपर्यंत, आणि लगेच मग सामान वगैरे भरता येईल त्यासाठी। तर अशा पद्धतीने हे ट्रॉल्या व्यवस्थित अशा बाहेर काढून व्यवस्थित अशा घासता येते, त्यासाठी मी अशाच बसवलेत। वेगळ्या सुद्धा असतात जे अटॅच असतात आणि ते निघत नाहीत, आणि साफ करताना सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो, त्यासाठी मी तशा नाहीत बसवल्या, अशा जे बाहेर व्यवस्थित अशा निघतात आणि घासून सुद्धा होतात। तर चला आता पटपट असं, आता माझा अजून मला फ्रीजसुद्धा क्लीन करायचं आहे, भिंती सर्व पुसून घ्यायच्यात किचनमधल्या, आणि किचन ओटा घासून वगैरे घ्यायचं आहे। खूप पसारा झाला आहे हॉलमध्ये, तर बघायलाच नको। कपडे जे सुकले ते मी हॉलमध्ये आणून ठेवलेत आणि किचनमधलं पण सामान सगळं हॉलमध्ये ठेवले, त्यामुळे जागाच नव्हती। तर म्हटलं इथंच आता फ्रीज क्लीन करून घ्यावं। तर व्यवस्थित असं जे काही आतले कप्पे होते ते धुवून काढले आणि व्यवस्थित असं आहे त्या जागेवर जी काही वस्तू होती ती ठेवली। आता मला फ्रीज हॉलमध्ये घेऊन जावं लागेल, कारण इथं व्यवस्थित असं जाळ्या वगैरे निघणार नाही इथं ठेवलं तर, त्यासाठी म्हटले इथून फ्रीज हॉलमध्ये ठेवावं। जागासुद्धा केली आणि आता सरकत अशी हॉलमध्ये फ्रीज नेते, कारण पाठीमागं खूप कचरा वगैरे आणि खालीसुद्धा खूप कचरा झालता आणि जाळ्यासुद्धा झालत्या, कारण 2-3 महिने मी अजिबात घराचं काही मध्ये केलं तर किचनची क्लिनिंग, पण एवढी काही डीप क्लिनिंग केली नव्हती आणि फ्रीज वगैरे सरकवलं नव्हतं। तर आता व्यवस्थित असं म्हटलं काढून घ्यावं। तर आता झाले बाकीचं सर्व, आता जाळ्या काढून घेते। जाळ्यासुद्धा खूप झालत्या फ्रीजच्या पाठीमागे। घर कसं महिन्यातून एकदा तरी आपण डीप क्लीनिंग केलीच पाहिजे, पण मी 2-3 महिने खूप आराम केला, म्हणजे ते करण्यासारखी माझी तब्येतच नव्हती, त्यामुळे घरात खूप कचरा झाला आहे। कचरा म्हणजे राडा झालता, आणि तसं मला असं झालं तर मी कधी हे क्लिनिंग करेल, पण मला 1-1.5 महिना झाल्याशिवाय तर हे काही सर्व करणं पॉसिबलच नव्हतं, आणि शरीरात एवढी एनर्जीसुद्धा नव्हते, त्यासाठी मी तसंच ठेवलं। आणि आता म्हटलं चला नवरात्रीसुद्धा आले आणि त्यामुळे डीप क्लिनिंग तर करावीच लागणार, कारण आमच्या इकडे आहे ना पूर्ण क्लिनिंग करावी लागते। कपडे एक ना एक कपडे धुवावे लागतात, भांडी वगैरे। तर कपडे मी कालच्या दिवसात पूर्ण अशी कपडे धुवून काढलेत, ते आता पुढे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, पण अगोदर म्हटलं किचनमधलं करावं। आणि हे झाडू काय म्हणते ते जाळ्या वगैरे काढायचं आहे ना, त्याने खूप मला हेल्प केली। व्यवस्थित अशा जाळ्या वगैरे निघतात आणि भिंतीवरची धूळसुद्धा व्यवस्थित अशी निघली, कारण एवढ्या उंच आपला काही हात पोचत नाही, स्टूलवर वगैरे उभा राहावं लागतं, पण हे खूप मोठं होते। आता मी किचनमध्ये असल्यामुळे ते छोटं करून जाळ्या काढत होते। तर सर्व किचन क्लीन करून झाले, धुवून काढले, भिंती वगैरे साईडच्या पुसून घेतलेत, आणि आता जे काही सामान आहे किराणा वगैरे ते भरून ठेवते। ट्रॉलीमध्ये भांडी लावून घेते। तर इथं अन्वीने खूप मला हेल्प केली, जेवढी भांडी हॉलमध्ये धुवून ठेवलेली तेवढी मला किचनमध्ये आणून दिली। तेवढं काम केलं तर खूप छान वाटलं, आणि तेवढाच म्हणजे पटपटसुद्धा झालं। खरंच कोणतर पाहिजे सोबत काम करताना, त्यामुळे उल्हास पण येतो आणि पटपट कामंसुद्धा होते एकट्याने करायचं म्हटलं की। आणि जेवढी दसऱ्याची क्लिनिंग आहे ना, कपडे गोधडी वगैरे सर्व मी एकटीनेच केले, पण आता किचनमधलं झालं की मग हॉलमधलं व्यवस्थित असं करेन। मग जास्त करून किचनमध्ये जास्त टाईम लागतो, आणि जे काही कपडे वगैरे धुवायचे त्यालाच खूप टाईम गेला। बाकी हॉलमध्ये काही एवढा पसारा नसतोच, त्यामुळे हॉलमध्ये कसं पुसून वगैरे घेतलं तर होऊन जाईल। तर आता ट्रॉलीमध्ये मी भांडी लावत होते, एका कप्प्यात मी सर्व कप वगैरे ठेवते, दुसऱ्या कप्प्यात म्हणजे त्यालाच पार्टिशन केलेत पहिल्या कप्प्यात, जेणेकरून सर्व छोटी छोटी भांडी वाटी वगैरे कप हे सगळं त्याच्यामध्ये भेटतात।
बसतेत आणि चमचेसुद्धा जे पळी उलत नसते ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ठेवते आणि मधल्या कप्प्यात तांबे आणि डिशा असतात आणि एक मसाला डब्बा आणि सर्वात शेवटच्या कप्प्यामध्ये ताट जी मोठी मोठी असतात भांडी म्हणजे पातेली कढई हे ठेवत असते आणि जेवढी पाहिजे लागतात भांडी तेवढीच मी किचनमध्ये ठेवते कारण ट्रॉली फक्त 3च झाले त्यामुळे एक्स्ट्राची भांडी बसत नाहीत जे लागत नाहीत डेली यूजमध्ये ते मी वरती कप्पे केलेत ना तिथं ठेवत असते. तर आता सर्व झालेत आता लावून थोडीशी भांडी जे डेली सकाळच्या स्वयंपाकाची घासून ठेवलेली जाळीमध्ये ती मी तशीच ठेवते नंतर मग लावते कारण ती ओली होती. बाकीचे तर सर्व झाले. आता आणि मी म्हणत होती मम्मी मला भूक लागले कारण ती पण स्कूलमधनं आले थोडं काही तर खाल्ल्यावानी केलं नंतर काय खाल्लंच नाही आणि मला सुद्धा खूप भूक लागलेली. तर म्हटलं थांब आता एवढी भांडी लावून घेतलं की काय तर बनवून देते तुला. आणि हां एका ताईची कमेंट आली ते छोटे रॅक आहेत ना ब्लॅक कलरचे त्याला किती वजन झेपतं काय तर त्याला काय मी एवढं काही वजन ठेवत नाही फक्त हलक्या वस्तू मी त्याच्यावरती ठेवते कारण मला वाटत नाही जास्त वजनाचे त्याच्यावर टिकेल कारण मध्ये मी कप पण ठेवलेले पण निघालं नव्हतं परत मी नको म्हटलं कसं जसं जुनं होईल तसं ते जरा चिकट कमी होईल मग कप वगैरे आणि मी कसं इकडं तिकडं करते कप पडतील त्यासाठी मी कप पण काढून ठेवले फक्त हलक्या वस्तू मी तिथं अडकवत असते ठेवत असते. पण चांगलं आहे ह्याला तुम्ही स्क्रू सुद्धा मारू शकता पण इथं मी भिंतीला स्क्रू कसं स्टाईल असल्यामुळे जास्त स्क्रू नको मारायला म्हटलं त्यासाठी ते जे चिकट असतो येतो त्यासोबत ते चिटकवलं आहे पण अजून तर आहे बऱ्यापैकी पण ते आहे ना लोखंडाचं असल्यामुळे लगेच पाणी वगैरे लागलं की ते लगेच गंज पकडते त्यामुळे पण बरं आहे किमतीच्या मानाने खूप चांगला आहे. तर जो काही एक्स्ट्राचा किराणा होता तो डब्यामध्ये ठेवून घेतला 1-2 डबे तर रिकामे राहिले पण आता दिवाळीत लागतील डबे त्यामुळे मी धुवून वरती ठेवून देते आणि डबे कसं वरती असल्यामुळे बंद ह्याच्यामध्ये डबे काय खराबच होत नाहीत तरीसुद्धा मी आता घासून काढले धूळ वगैरे कसलीच बसत नाही फक्त जे साईडला छोट्या भरण्या आहेत ना त्याच्यावरतीच फक्त धूळ बसते आणि त्याच सारखे मला 15-20 दिवसातनं तर घासावे लागतात. बाकी वरती किंवा किचन ट्रॉलीमध्ये जी काही भांडी असते त्याच्यावर अजिबात धूळ वगैरे बसत नाही त्यामुळे तेवढे काम माझं कमी होतं. तर अगोदर म्हटलं आता काहीतरी खाऊन घ्यावं कारण खूप भूक पण लागलेली कामाच्या पुढे काय दिसत नाही पण काम झाल्यानंतर असं झालं तर कधी खाईल तर अन्वीला म्हटलं तू काय खाणार तर सकाळी छोले आणि चपाती केली ती पुरीसुद्धा बनवलेली पण ती आता म्हटली मला नको भाजी फक्त चपातीला जे चॉकलेट आहे न्यूट्रेलाचं ते लावून दे तिला खूप आवडतं चपातीसोबत खायला हे जास्त करून ब्रेडसोबत खातेत पण मी जास्त करून तिला चपातीसोबतच देते कारण चपाती पण खाल्ली जाते आणि ती आवडीने खाते तर तिलासुद्धा देते आणि मी पण आता जेवण करून घेते कारण आता नाही म्हटलं ते 1-1:30 वाजले. आता नंतर मग किचनमध्ये झालं की मी हॉलमध्ये जाणार आहे. हॉलचा व्हिडिओ काय मी उद्या शेअर करेन कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यासाठी. तर बघू शकता छान असं किचन आवरून झालंय आणि कसं वाटलं तुम्हाला मी केलेली डीप क्लिनिंग ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्यवस्थित असं फ्रीजवर थोड्या वस्तू ठेवलेत कारण दुसरीकडे ठेवायला जागा नाही. काही फ्रूट्स वगैरे जे डबे आहेत टिफिन वगैरे ते तिथं ठेवले. मिक्सर नाही ठेवला कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते की ताई मिक्सर ठेवत जाऊ नको म्हणून. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.